वेलकम स्टुडंट्स. लास्ट टू लेक्चर्समध्ये आपण हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ एनी अँगल हा पार्ट आपण पाहिला होता. वेगवेगळ्या प्रकारे मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलं होतं. इव्हन मल्टिपल, ऑड मल्टिपल, त्याची खूप प्रॅक्टिस करा. आता त्याच्यासोबत तुम्हाला मी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे एक्सरसाइजमध्ये एक 2 क्वेश्चन्स आपण सोडून दिलेले होते ते आता आपण आज कंटिन्यू करणार आहोत. त्याकरता हेडिंग काय आहे? पोलर कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. आता आपण बेसिक ट्रिग्नोमेट्री शिकत असताना हा पार्ट फार वेळा पाहिला आहे. कन्सिडर अ स्टँडर्ड सर्कल किंवा स्टँडर्ड युनिट सर्कल नंतर नंतर आपण पाहायला गेलो. आता नुसतं मी स्टँडर्ड सर्कल हा शब्द वापरला. कन्सिडर अ स्टँडर्ड सर्कल. स्टँडर्ड सर्कलचा अर्थ काय? द सेंटर ऑफ द सर्कल लाईज ऑन ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट ऍक्सिस. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस जिथे इंटरसेक्ट होतात तो जो आपला ओरिजिन आहे त्याच्यावरती सेंटर असलं पाहिजे सर्कलचा. याला स्टँडर्ड सर्कल असं आपण म्हणतो. या सर्कलची आता रेडियस आर आहे. लेट अँगल एक्स ओ ए बी इन स्टँडर्ड पोझिशन, म्हणजे अँगलचा व्हर्टेक्स ओरिजिन वर आहे. इनिशियल आर्म अलॉंग पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस वर आहे. त्याला स्टँडर्ड अँगल म्हणतात. लेट अँगल एक्स ओ ए बी इन स्टँडर्ड पोझिशन सच दॅट मेजर अँगल एक्स ओ ए इक्वल्स थिटा. तो रॅडियन मध्ये असेल किंवा डिग्री मध्ये असेल, कसाही असलं तरी चालतो. द टर्मिनल आर्म इंटरसेक्ट्स द सर्कल ऍट पॉइंट पी एक्स वाय. हे जे एक्स आणि वाय आहेत ना, ह्याला म्हणतात कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. कारण आपली जी कोऑर्डिनेट सिस्टीम आहे ती डेस्कार्टेस कोऑर्डिनेट सिस्टीम या नावाने ओळखली जाते. त्याने ती इन्व्हेंट केली, म्हणून त्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट किंवा डेस्कार्टेशियन कोऑर्डिनेट असं देखील म्हटलं जातं. ड्रॉ पीएम परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस. तुम्हाला आता ऐकून ऐकून कंटाळा पडला असेल कदाचित. ड्रॉ पीएम परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस. मग आता मला सांगा, हे जे डिस्टन्स असतं की नाही, हे डिस्टन्स ओ एम हे मोड ऑफ एक्स कोऑर्डिनेट एवढं असतं आणि व्हर्टिकल डिस्टन्स हे मोड ऑफ वाय कोऑर्डिनेट एवढं असतं. एक तर या तिघांमध्ये मुळात पायथागोरसचं रिलेशन आहे, ते म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हे झालं रिलेशनचा प्रश्न झाला. आता यात समजा मी कॉस थिटा डिफाइन केला, या ट्रायंगल ओएमपी मध्ये कॉस थिटा जर डिफाइन केला तर ऍडजसंट अपॉन हायपोटेनस म्हणजे एक्स अपॉन आर. जर साइन थिटा डिफाइन केला तर अपोजिट अपॉन हायपोटेनस म्हणजे वाय अपॉन आर. आणि जर काही स्टँडर्ड युनिट सर्कल असते तर ती रेडियस 1 असते. आणि म्हणून मी काल तुम्हाला ज्यावेळी आपण क्वाड्रंटल अँगल बघत होतो बघा, त्यावेळी कॉस थिटाला एक्स कोऑर्डिनेट बघा, साइन थिटा करता वाय कोऑर्डिनेट बघा असं म्हणतो. कारण ती रेडियस 1 युनिट जर असेल ना तर ते कॉस थिटा इक्वल्स एक्स, साइन थिटा इक्वल्स वाय. म्हणून ते साइन थिटाला आपण वाय कोऑर्डिनेट पाहत होतो. 1 0 मी आता परत टाकणार आहे, ते लागणार आहे आपल्याला. आर ट्रान्सफर केला तिकडे की एक्स इक्वल्स, मी लिहिताना फक्त साइड चेंज होते, एक्स इक्वल्स आर कॉस थिटा आणि वाय इक्वल्स आर साइन थिटा. म्हणजे समजा तुम्हाला जर एखाद्या स्टँडर्ड अँगल या सर्कलवर केलेला जो हा अँगल आहे थिटा, हा जर तुम्हाला माहित असेल आणि सर्कलची रेडियस जर माहित असेल तर आर आणि थिटा या दोघांवरून तुम्हाला हे पॉइंट पी चे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स तुम्हाला मिळू शकतात. हे जे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स आहेत त्यांना म्हणतात कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. आणि हे कोऑर्डिनेट्स मिळवण्यासाठी एक आणखी एक कोऑर्डिनेट सांगायची पद्धत आहे, ती म्हणजे नुसतं ब्रॅकेटमध्ये आर आणि थिटा सांगतात. आर आणि थिटा. आर म्हणजे त्या सर्कलची रेडियस आणि थिटा म्हणजे त्या रे ओ ए न एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनची केलेला अँगल. हे जर का तुम्हाला माहित असेल तर याच्यावरून तुम्हाला हे कोऑर्डिनेट्स मिळवता येतात, याच्यावरून तुम्हाला आर थिटा मिळवता येतो, हे दोन्ही मिळवता येतात. म्हणजे पोलर कोऑर्डिनेट्स दिले ह्याला म्हणतात पोलर कोऑर्डिनेट्स. ह्याला म्हणतात पोलर कोऑर्डिनेट्स आर आणि थिटा. हे दिले तर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स शोधता आले पाहिजेत, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिले तर पोलर कोऑर्डिनेट्स शोधता आले पाहिजे. ऍक्च्युअली आर आणि थिटा दिलं ना की तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स शोधणं फार सोपं असतं, फार त्यात काय अवघड नसतं. पण जर का तुम्हाला कार्टेशियन म्हणजे पोलर कोऑर्डिनेट्स
विचारले असतील म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स देऊन पोलर कोऑर्डिनेट्स विचारले असतील तर पुन्हा तो प्रश्न येतो की थिटा काय तो शोधता आला पाहिजे. तो फर्स्ट क्वाड्रंटचा आहे का, सेकंड क्वाड्रंटचा आहे का, थर्ड क्वाड्रंटचा आहे का, फोर्थ क्वाड्रंटचा आहे. म्हणून मी तो मध्ये जो पार्ट शिकवला ना त्याची फार चांगली प्रॅक्टिस पाहिजे. आता तुम्हाला हळूहळू ते जमायला लागेल, सगळ्यांना जमायला लागेल, पण त्याला प्रॅक्टिस लागते. तर साधारण या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपण या प्रकारचे क्वेश्चन सोडवणार आहोत. परत एकदा बघा, तुम्हाला आर थिटा असा फॉर्म दिला, आर आणि थिटा, तर ह्या म्हणतात पोलर कोऑर्डिनेट्स. आणि एक्स आणि वाय हे जर शोधायचे असेल तर म्हणायचं कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. ते शोधण्यासाठी तुमच्याकडे हे रिलेशन आहे, लक्षात ठेवा. याचा वापर तुम्हाला करून आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर जर गरज वाटली तर त्याचा वापर करून तुम्हाला दोघांचेही एकमेकांशी कन्व्हर्जन्स करता येतात. आणि ते कसे करायचे आपण आता ह्याच्यानंतर पाहणार आहोत. ओके, ओके. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक्सरसाइज 2.2 पाहायला का पुन्हा एकदा. एक्सरसाइज 2.2 पेज नंबर 31 आणि क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12, ठीक आहे. आपले आता हे 12 आणि 13 किंवा तुम्ही 12 आणि 15 म्हणलं तरी काय हरकत नाही. हे दोन प्रॉब्लेम्स आपल्याला आता पाहायचे आहेत. बघा, क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय दिलं तुम्हाला, फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजे एक्स आणि वाय ऑफ द पॉइंट्स हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर 3,90 डिग्री. 3 आणि 90 डिग्री असे तुम्हाला काय दिले त्यांनी, तर पोलर कोऑर्डिनेट्स दिले. आणि दुसरा एक त्याच्यामध्ये क्वेश्चन दिलाय तो म्हणजे 1 आणि 180 डिग्री. आपण बघूया, 1 बाय 1 बघूया, ठीक आहे. बघा, द पोलर कोऑर्डिनेट्स आर, अशी सुरुवात करायची, 3 आणि 90 डिग्री. देअरफॉर याचा अर्थ तुम्हाला आर रेडियस किती आहे सर्कलची दिली आहे 3 आणि थिटा किती दिलाय 90 डिग्री, ठीक आहे. देअरफॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स SIN, sorry, therefore Cartesian coordinates are, सांगा x equals काय लिहायचं, r cos theta and y equals r sin theta. Therefore x equals r किती आहे बघा 3 into cos theta, theta किती आहे 90 and y equals r किती आहे 3 into sin theta, theta किती आहे 90. x equals 3. आता cos 90 ची व्हॅल्यू पाहिजे. बघा इथे ठेवा 10 सोडा डॉट ठेवले. 90 डिग्री म्हणजे तुम्ही इथे येणार, टर्मिनल आम्ही इथे येईल तुमचा. x कोऑर्डिनेट कोणासाठी असतो, cos करता असतो, आणि y कोऑर्डिनेट कोणा करता असतो, sin करता असतो. मग आता cos 90 ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर तिथला x कोऑर्डिनेट बघा and y equals 3. sin 90 ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर y कोऑर्डिनेट बघा. therefore x equals 3 into 0 म्हणजे 0 and y equals 3 1 3. therefore Cartesian coordinates are x y equals 0 3. हे झाले कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. आता यातलाच आणखी एक क्वेश्चन आहे, तो म्हणजे काहीतरी 1 आणि 180 डिग्री असं दिलेलं. पोलर कोऑर्डिनेट्स आर ब्रॅकेट मध्ये 1 आणि 180 डिग्री. याचा अर्थ r म्हणजे 1 रेडियस 1 आहे आणि थिटा जो आहे तो किती आहे सांगा 180 डिग्री आहे. मग अशीच लाईन द्यायची, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर, हा काय कोऑर्डिनेट्स आहेत सांगा, x इक्वल्स r cos थीटा and y इक्वल्स r sin थीटा, ठीक आहे. x इक्वल्स r म्हणजे 1 रेडियस 1 आहे, cos 180 and y equals r म्हणजे 1 sin 180. आता बघा इकडे कसं त्याचा उपयोग कसा करायचा असतो बघा. हळू 180 डिग्री म्हणजे तुम्ही इथे येणार, x कोऑर्डिनेट असतो तो cos करता, y कोऑर्डिनेट असतो तो sin करता असतो. मग x इक्वल्स 1 इंटू सांगा cos 180 ची व्हॅल्यू सांगा इथे बघून सांगा. cos करता काय बघतो आपण, x कोऑर्डिनेट बघतो and y इक्वल्स 1 into ब्रॅकेट sin 180, sin करता आपण काय बघतो, y कोऑर्डिनेट बघतो. फायनल आन्सर x इक्वल्स -1 and y equals 0. therefore x y Cartesian coordinates are -1 0. हा भाग एकदम सोपा आहे, लक्षात ठेवा. याच्यात फारसं काहीच अवघड नाही, फक्त हे व्यवस्थित तुम्हाला त्यातनं ट्रिग्नोमेट्रिक रेशोज मिळवता आले पाहिजेत.
आणि हे पाठ पाहिजे, x इक्वल्स आर कॉस थिटा आणि y इक्वल्स आर साइन थिटा, हे तुम्हाला पाठ पाहिजे. म्हणजे आता आपण काय पाहिलं, पोलार कोऑर्डिनेट्स जर तुम्हाला दिले असतील, पोलार कोऑर्डिनेट्स, तर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कसे मिळवायचे हे आपण पाहिलं. आता उलट ज्यावेळी असेल ना, त्यावेळेस तुम्हाला असे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिले असतील आणि तुम्हाला आर आणि थिटा विचारला असेल, तर त्यावेळेस थिटा शोधणं थोडंसं महत्वाचा भाग आहे त्यातला. ठीक आहे, पण आता तुम्ही थोडंफार शिकलाय त्यामुळे तुम्हाला कदाचित जमेल. नाव क्वेश्चन नंबर 13, करेक्शन झालेलं क्वेश्चन नंबर 13 ना, अदरवाइज जुन्या पुस्तकात 15 नंबर आहे त्याला. काय हवं ते बघा तुम्ही. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर. त्यामध्ये 4 प्रॉब्लेम दिले तुम्हाला. आता फर्स्ट क्वेश्चन आहे 5 5, म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स तुम्हाला 5 5 दिलेत आणि त्याच्यावरनं पोलर कोऑर्डिनेट्स लिहायचे, म्हणजे आर आणि थिटा तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. आर किती आणि थिटा किती हे लिहायचं. ठीक आहे, बघूया काय करायचं. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर 5 5, that is x equals 5, y equals 5. मग r square equals x square plus y square. मग अशी मी रिलेशन लिहिलेलं आठवतं का बघा तुम्हाला? x square plus y square equals r square आठवलं का? हायपोटेन्यूस स्क्वेअर इक्वल्स साइड स्क्वेअर. मग यामध्ये 5 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर 25 प्लस 25 म्हणजे 50. r square equals 50, r equals root 50. आता ह्याला जर आपण 25 2 जा लिहिलं आतमध्ये 25 into 2, तर त्याचं रूट बाहेर पडेल 5 root 2, म्हणजे तुम्हाला आता r मिळाला. काय मिळाला? r. आता फक्त थिटा मिळवणं बाकी आहे. थिटा कसा मिळवायचा बघा. सांगा, या पार्टमध्ये तुम्ही सांगा. x equals r cos theta and y equals r sin theta. आता x म्हणजे x कोऑर्डिनेट 5 इक्वल्स r किती मिळालं सांगा तुम्हाला? 5 root 2. इथं बघा ना, r किती मिळालं? 5 root 2 cos theta and y म्हणजे y कोऑर्डिनेट पण किती आहे सांगा? 5. r किती आहे? 5 root 2 sin theta. ट्रान्सफर. So 5 upon 5 root 2 equals cos theta. 5 upon 5 root 2 equals sin theta. हे डिव्हिजन केल्यानंतर आता मी फक्त साइड चेंज करतोय. cos theta 1 by root 2, 5 5 cancel, and sin theta equals 1 by root 2. sin theta ची व्हॅल्यू आणि cos theta ची व्हॅल्यू दोघांचीही 1 by root 2 व्हॅल्यूज आहेत. आणि पॉइंट बघा 5 5, दोन्ही x आणि y कोऑर्डिनेट्स पॉझिटिव्ह आहेत की नाही बघा. मग दोन्ही कोऑर्डिनेट्स पॉझिटिव्ह कुठल्या क्वाड्रंटमध्ये असतात? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असतात. प्लस प्लस. मग असा फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल सांगा की जो तुम्हाला cos थिटा आणि sin थिटाच्या व्हॅल्यू 1 by root 2 देतो, असा अँगल शोधा. मग सांगा sin 45 किती आहे? cos 45 किती आहे? 1 by root 2 आहे. Therefore theta equals 45 डिग्री, और रेडियन मध्ये लिहायचं असेल तर पाय बाय 4. थिटा इक्वल्स 45 डिग्री और पाय बाय 4. ह्याचा थिटा मिळाला. देअरफॉर पोलर कोऑर्डिनेट्स आर काय असतात ते पोलर कोऑर्डिनेट्स? ब्रॅकेट मध्ये r थिटा इक्वल्स, चला r पहिले सांगा. r किती आहे? 5 root 2 आणि थिटा किती आहे? एकतर 45 डिग्री आहे किंवा पाय बाय 4 आहे. काहीही लिहिलं तरी चालेल. डिग्री असेल तर मात्र मेन्शन करा. सो r इक्वल्स 5 root 2 आणि थिटा इक्वल्स 45 डिग्री. दीज आर पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ दिस पॉइंट. आता ह्याच्यात कसं आहे, आता पहिला प्रॉब्लेम सोपा काय आहे तर फर्स्ट क्वाड्रंटचा 5 5 पॉइंट फर्स्ट क्वाड्रंटचा होता, त्यामुळे तुम्हाला अँगल शोधणं फार सोपं झालं. कारण हे तुम्हाला 10वीत झालेलं असतं ना. sin 45 1 by root 2 आहे cos, म्हणून तुम्हाला ते सोपं जात आहे. पण ज्यावेळी सेकंड थर्ड फोर्थ क्वाड्रंट पैकी असेल त्यावेळी अँगलचा विचार कसा करायचा हे आज मी तुम्हाला त्यात शिकवेन. आणि मग तुम्ही परत मागे जाऊन कॉम्प्लेक्स नंबरचा तो सगळा पार्ट बघायला चालू करा, जिथून मी तुम्हाला सारखं म्हणत होतो की हे तुम्हाला आत्ता कळणार नाही, नंतर कळेल, आत्ता कळणार नाही, नंतर कळेल. तो सगळा पार्ट रिवाइज करा. मागचे सगळे व्हिडिओज परत बघा आणि नक्की तुम्हाला त्यातले ते अँगल्स आता जमतील. पण मी काल मागच्या 2 व्हिडिओमध्ये जे काही शिकवले त्याची खूप प्रॅक्टिस झाली असेल तर
म्हणजे त्याची खूप प्रॅक्टिस म्हणजे नक्की काय करायचं, तर त्यासाठी तुम्हाला मी काही एक्सरसाइज मध्ये प्रॉब्लेम दाखवलेले होते, ते क्वेश्चन्स त्याचा वापर करून सॉल्व्ह करायचे. उदाहरणार्थ एक्सरसाइज 2.1 मधला पहिला क्वेश्चन सगळ्याचा सगळा, त्याच्यात मी तो शिकवलेला भाग वापरायचा, फर्स्ट क्वेश्चन सोडून बघायचा. त्याच्यानंतर एक्सरसाइज माझ्या मते 2.2 मध्ये कुठं फारसा 2.2 मधला ह्याच्यानंतरचा 16 क्वेश्चन, किंवा जर नंबर टाकले असतील बरोबर तर 12, 13, 14, 14 क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर याच एक्सरसाइज मध्ये मिसलेनियस एक्सरसाइज जो आहे ना, त्यामधला क्वेश्चन 2 मधला फर्स्ट म्हणजे पेज नंबर 33 डाव्या साईडला, फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 90 डिग्री, 120 डिग्री, 225 डिग्री वगैरे. या सगळ्याची जर तुमची भरपूर प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला हे सगळं ओळखता येणार आहे. ओके. नाउ सेकंड क्वेश्चन, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर 1√3. अजूनही हा फर्स्ट क्वाड्रंटचाच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे सोपा आहे 1√3 असल्यामुळे. ठीक आहे. एक्स इक्वल्स काय मिळालं सांगा, एक्स इक्वल्स 1, एक्स कोऑर्डिनेट 1 आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे, √3 आहे. मग r² इक्वल्स x² प्लस y². हे तर थोडे मी स्टेप्स डायरेक्ट करतो. बघा, 1 चा स्क्वेअर 1, √3 चा स्क्वेअर 3 आणि 1 प्लस 3 ची ऍडिशन 4 येते. ठीक आहे. याचा अर्थ रेडियस किती असते म्हणजे 2. तुम्ही जरा स्टेप्स डिटेल करा. बघा, 1 चा स्क्वेअर आणि √3 चा स्क्वेअर ऍड केले की 4 येतात, त्याचं रूट घेतले की तुम्हाला 2 मिळते. r मिळालं. आता x इक्वल्स r cos थीटा and y equals r sin theta. x म्हणजे x कोऑर्डिनेट, 1 equals 2 cos theta and √3 equals 2 sin theta. 2 transfer. Therefore, cos theta equals half and sin theta equals √3/2. साइन आणि कॉस दोघेही पॉझिटिव्ह आहेत. याचा अर्थ तो 100% फर्स्ट क्वाड्रंट असला पाहिजे. आणि इथनं कळतच बघा, एक्स आणि वाय दोघेही पॉझिटिव्ह आहेत ना. मग एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स पॉझिटिव्ह कुठल्या क्वाड्रंट मध्ये असतात, फर्स्ट. मग फर्स्ट क्वाड्रंटचा असा अँगल सांगा की जिथं तुम्हाला साइन थीटा आणि कॉस थीटाच्या या व्हॅल्यूज मिळतात, 60 डिग्री और π/3. cos 60 हाफ आहे आणि sin 60 √3/2 आहे. Therefore, पोलर कोऑर्डिनेट्स आर काय लिहायचं असतं रे ब्रॅकेट मध्ये, r आणि थीटा. सांगा r किती आहे, 2, आणि थीटा किती आहे, एकतर 60 डिग्री आहे किंवा π/3 आहे. तुम्हाला हवं तसं घ्या, डिग्रीत पाहिजे तर डिग्रीत, रॅडियन मध्ये हवं तर रॅडियन मध्ये. ओके. आता त्यातलाच थर्ड क्वेश्चन कंटिन्यू करतो इथं. बघा, पुन्हा कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर ब्रॅकेट मध्ये -1 असा तुम्हाला तिसरा क्वेश्चन हवा आहे त्यातला. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर -1 ठीक आहे. मग त्याचा अर्थ एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, वाय कोऑर्डिनेट देखील निगेटिव्ह आहे, पण r² इक्वल्स x² प्लस y², म्हणजे -1 चा स्क्वेअर प्लस -1 चा स्क्वेअर. -1 चा स्क्वेअर 1, -1 चा स्क्वेअर 1, म्हणजे r² 2 मिळाले तुम्हाला. याचा अर्थ r इक्वल्स किती आहे, 2 आहे. मग x हे रेडियस मिळालं तुम्हाला. x इक्वल्स r cos थीटा, y इक्वल्स r sin थीटा. x च्या जागी x कोऑर्डिनेट -1 इक्वल्स √2 cos थीटा आणि -1 इक्वल्स √2 sin थीटा. हे ट्रान्सफर करा, हे ट्रान्सफर करा, म्हणजे cos थीटा तुम्हाला -1/√2 मिळाला आणि sin थीटा देखील तुम्हाला काय मिळाला, -1/√2. याचा अर्थ थीटा असला पाहिजे 225 डिग्री. आता सर हे तुम्ही कसं काय शोधलं? मी म्हणतो ना, ह्याला प्रॅक्टिस फार लागते, मग आपोआप असं ओळखायला लागतं तुम्हाला. आता मी दाखवतो हे कसं ठरवायचं असतं. लक्षात, पहिली गोष्ट मला सांगा, एक्स आणि वाय हे दोन्ही कोऑर्डिनेट्स कसे आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन कसे आहेत, तर ते दोन्ही निगेटिव्ह आहेत.
तुम्ही हे कधी 10वी पर्यंत शिकलाय की नाही सांगा. फर्स्ट क्वाड्रंट पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट मायनस प्लस, थर्ड क्वाड्रंट मायनस मायनस, फोर्थ क्वाड्रंट प्लस मायनस. ठीक आहे, हे तुम्ही साइन शिकलाय. मग एक्स आणि वाय ज्यावरती दोघेही निगेटिव्ह आहेत त्यात तुमचा अँगल कशातला असला पाहिजे, तर तो थर्ड क्वाड्रंटचा असला पाहिजे. मग थर्ड क्वाड्रंट म्हणजे काय, तर 180 प्लस समथिंग, 180 प्लस समथिंग म्हणजे थर्ड क्वाड्रंट. म्हणून मी जे तुम्हाला सांगतो मी मागे थांबतो त्याचं कारण काय आहे, तर ते पुढे जाऊन मागे येण्यापेक्षा हे केव्हाही कन्व्हिनियंट आहे. मी काल प्रवास म्हणत होतो बघा तुम्हाला, मी त्या अँगलच्या नेहमी मागे थांबतो. मागे 90चे मल्टिपल्स इव्हन आणि ऑड ते मागे थांबण्याचं कारण त्याच्या मागे खरं हे आहे. या गोष्टी आपोआप समजा लागतात प्रॅक्टिसनं. तर हे 180 प्लस समथिंग आहे. आता विचार करा 180 प्लस मी इथं काय करू समथिंग, तर मला सांगा 1/√2 हा जो पार्ट आहे तो कुणाशी रिलेटेड आहे, तो 45 शी रिलेटेड आहे की नाही. साइन थिटा कॉस थिटा ज्यावरती 1/√2 साइन सोडून द्या, 1/√2 कोणाशी रिलेटेड आहे, तर त्या क्वेश्चन मार्क जागी 45 यायला पाहिजे लक्षात. म्हणजे 180 प्लस 45 म्हणजे 225 डिग्रीचा अँगल असला पाहिजे. आणि आता आपण चेक करणार आहोत की साइन 225 किती आणि कॉस 225 किती आहे. आणि हे कसं चेक करायचं त्याकरता मी मागे 2 सेपरेट तुमच्याकरता व्हिडिओज केलेले आहेत. हे बघा, साइन ऑफ 225 डिग्री म्हणजे किती, तर साइन ऑफ 225 म्हणजे 180 प्लस 45. आता हे 180 हे 90चं सेकंड मल्टिपल आहे, म्हणजे इव्हन मल्टिपल आहे. साइन रिमेन साइन, समोरचा थिटा लिहायचा जो ऍक्यूट असला पाहिजे. आता याचा आपण साइन ठरवायचा आहे. मला सांगा 180 प्लस समथिंग म्हणजे कुठला क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट मध्ये हा साइन कसा असतो, निगेटिव्ह. कारण थर्ड मध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो ना, तो साइन निगेटिव्ह म्हणजे -1/√2. बघा साइन 225 ची व्हॅल्यू -1/√2 येते. अशी सेम तुम्ही कॉस 225 काढून बघा, काही फरक नाही, ती पण -1/√2. आणि म्हणून मी हा अँगल काय दिलाय 225 डिग्री असं दिलाय, 225 डिग्री. जर ह्याला रॅडियन मध्ये करायचं असेल तुम्हाला, एकतर π/180 मल्टिप्लाय करा, किंवा बघा रॅडियन मध्ये कसं करतो बघा. मी इथं काय ठरलं होतं माझं, इथं पाय प्लस म्हणजे 180 म्हणजे पाय प्लस 45 म्हणजे किती सांगा, 45 म्हणजे π/4. चला क्रॉस मल्टिप्लाय करा, 5π/4. म्हणजे हा जो अँगल मी आता डिग्रीत दिलाय तोच जर रॅडियन मध्ये पाहिजे असेल तुम्हाला, तर 5π/4 काय अँगल आहे. बस आता आपल्याला काय लिहायचं, पोलर कोऑर्डिनेट्स आर ब्रॅकेट मध्ये r थिटा इक्वल्स r किती आहे वरती वाचावर, r आपण मिळवले √2 आणि थिटा किती आहे, आता मी रॅडियन मध्ये लिहितोय 5π/4. तुम्हाला डिग्रीत पाहिजे असेल तर डिग्रीत लिहा 225 डिग्री. ओके, म्हणून म्हणलं की त्या भागाची खूप प्रॅक्टिस झाली ना तुम्हाला, की हे यायला लागतं बरं का, सगळ्यांना यायला लागते, काळजी करू नका, सगळ्यांना जमा लागेल. ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर -√3 आणि 1. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट -√3, वाय कोऑर्डिनेट 1. ह्याच्यावरून मी r मिळवणार आहे. आता मात्र डायरेक्ट r लिहिणार आहे. हे बघा, x² + y² -² प्लस 3 + 1 4 4 चं √2 म्हणजे r = 2 मिळाला. तुम्ही स्टेप्स डिटेल करा. ओके, r मिळाला. तर सांगा x = r cos θ and y = r sin θ. x म्हणजे x कोऑर्डिनेट किती आहे, -√3 r2 cos θ and y म्हणजे y कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट आहे 1 = r म्हणजे 2 × sin θ. 2 ट्रान्सफर केले की cos θ ची व्हॅल्यू -√3/2 मिळाली, -√3/2 and हे ट्रान्सफर केले की sin θ ची व्हॅल्यू 1/2 मिळाली. आता विचार करा, sin θ पॉझिटिव्ह आहे, cos θ निगेटिव्ह आहे, त्याचा अर्थ तो सेकंड क्वाड्रंट असला पाहिजे. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आणि कोसेक पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. मग बरं त्याच्याही पलीकडे जाऊन साइन बघा, x निगेटिव्ह y पॉझिटिव्ह. तेव्हा x कोऑर्डिनेट निगेटिव्ह y पॉझिटिव्ह, कुठला क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंट. तुम्हाला आता अँगल सेकंड क्वाड्रंटचा सांगायचा आहे आणि असा अँगल सांगायचा आहे की जो तुम्हाला sin θ ची एवढी व्हॅल्यू देईल, cos θ ची एवढी व्हॅल्यू देईल. आता सेकंड क्वाड्रंटचा अँगल सांगायचा म्हणजे 90 प्लस समथिंग सांगायला पाहिजे की नाही. सेकंड क्वाड्रंटचा अँगल 90 प्लस समथिंग सांगायला पाहिजे.
मग 90 प्लस आता पुढे काय सांगायला पाहिजे? समजा 90 प्लस 30 सांगितलं, 90 प्लस 30 समजा सांगितलं, तर साइन 90 प्लस 30 ची व्हॅल्यू विचार करा. मी हे चुकीच सांगतो ना तुम्हाला पहिल्यांदा. साइन ऑफ 90 प्लस 30 जर तुम्ही इथे घेतलं 30, मी हे चुकीचं सांगतोय, मला माहिती आहे समोर 60 घ्यायचं आहे, पण ती प्रॅक्टिस तुम्हाला होऊ देत ना. साइन ऑफ 90 प्लस 30 किती आहेत आपण चेक करूया. चला 90 म्हणजे फर्स्ट मल्टिपल आहे, म्हणजे ऑड मल्टिपल आहे, साइनचा कॉस होणार, आणि समोरचा थिटा म्हणजे 30 डिग्री. 90 प्लस समथिंग सेकंड क्वाड्रंट, तिथं साइन पॉझिटिव्ह म्हणजे येणार आन्सर पॉझिटिव्ह, आणि cos 30 ची व्हॅल्यू √3/2 आहे. मग साइन ऑफ 90 प्लस 30 √3/2 येते. मग साइन ची व्हॅल्यू आपल्याकडे तर हाफ आहे, म्हणजे काहीतरी चुकतंय आपलं. मग ठीक आहे, आता विचार असा करूया, साइन ऑफ 90 प्लस 60 ची व्हॅल्यू काय येते ते तर बघूया. साइन ऑफ 90 प्लस 60 म्हणजे ऍक्च्युअली साइन 150. साइन ऑफ 150 ची व्हॅल्यू काय येते? ठीक आहे, कसलं मल्टिपल आहे? ऑड. साइनचं काय होणार आहे? कॉस. समोरचा थिटा किती? 60. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे येणार आन्सर पॉझिटिव्ह, म्हणजे फर्स्ट फायनल आन्सर आहे cos 60 म्हणजे हाफ. मग बघा साइन 150 हाफ मिळाले का बघा तुम्हाला. बघा साइन 150 हाफ. आता cos 150 एवढे येतात का आपण बघूया. cos 150 तेवढे येतात का बघूया आपण. cos ऑफ 90 प्लस 60, चला ऑड मल्टिपल आहे, 90 चा फर्स्ट मल्टिपल आहे, cos चा काय होणार आहे? साइन समोरचा थिटा म्हणजे 60. 90 प्लस 60 सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये cos कसा असतो? cos निगेटिव्ह, येणार आन्सर निगेटिव्ह. मायनस साइन ऍज इट इज, साइन 60 ची व्हॅल्यू √3/2 आहे. cos 150 निगेटिव्ह √3/2 आला का बघा, आणि साइन 120 हाफ आला का बघा. साइन 150 सॉरी, त्याचा अर्थ थिटा काय असला पाहिजे? 150 डिग्री असला पाहिजे. हा, तुम्हाला जर तो रॅडियन मध्ये पाहिजे असेल, समजा तो रॅडियन मध्ये हा अँगल पाहिजे असेल, तर मला सांगा 90 म्हणजे π/2 प्लस किती केलं सांगा मी? 60. 60 म्हणजे किती सांगा? π/2. 3π प्लस 2π 5π/6 एवढा अँगल येतो इक्वल्स 5π/6. जर रॅडियन मध्ये पाहिजे असेल तर डिग्री दिला असेल काय प्रश्न असतो. म्हणजे थिटा असा मी थोडक्यात शोधला, थोडं ट्रायल अँड एरर रफ वर्क करून वगैरे थिटा शोधला. आणि ज्यावेळी तुम्हाला फार प्रॅक्टिस होती की नाही, त्यावेळी तुम्ही नुसत्या दोन नंबर्सकडे बघून लगेच सांगू शकाल की अँगल किती आहे. जसं तुम्ही फर्स्ट क्वाड्रंटचं लगेच सांगू शकताय का, तर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस खूप झाली असते 9वी आणि 10वी मध्ये. साधा विचार करा, मी जर तुम्हाला असं म्हणलं की साइन थिटाची व्हॅल्यू हाफ आहे आणि cos थिटाची व्हॅल्यू √3/2 आहे, तर तुम्ही थिटा पटकन सांगता 30 डिग्री म्हणून. का सांगता? तुम्हाला काय सगळं असं चेक करायला लागतं का? असं नाही ना. का सांगता? तर तुम्हाला साइन 30 cos 30 च्या व्हॅल्यूची प्रॅक्टिस भरपूर आहे, म्हणून तुम्ही इथला थिटा लगेच ओळखू शकता. आणि याला आता थोडं सवय करा ना त्याची, आता हळूहळू सवय करा, तुम्हाला तेही जमायला लागेल. सो थिटा इक्वल्स 150. लास्ट आहे पोलर कोऑर्डिनेट्स आर थिटा इक्वल्स सांगा आर किती मिळाले तुम्हाला? 2, आणि थिटा किती मिळाले आपल्याला? तर 150 डिग्री. या प्रकारे तुम्ही हा पार्ट आता वहीमध्ये लिहून ठेवा. हे जे मी मधले 2-3 क्वेश्चन सोडून दिले होते ते मी आता एक्सप्लेन केलेले. नाउ आवर एक्सरसाइज 2.2 इज ओव्हर. एक्सरसाइज 2.2 आता यानंतर मी तुम्हाला ह्यातला मिसलेनियस करून देईल. दरम्यानच्या काळामध्ये आता तुम्ही मागे जाऊन इन द सेन्स मागच्या चॅप्टर मध्ये जाऊन कॉम्प्लेक्स नंबरचा आता सगळा पार्ट असा बघायला का जिथे ट्रिग्नोमेट्री तुम्हाला येत होती. ॲज अर्ली ॲज पॉसिबल तो पार्ट रिवाइज करून घ्या आणि तो परत सोडवून घ्या, म्हणजे तुम्हाला तो लेसन तो देखील तुमचा काय होईल? परफेक्ट होईल. ओके. आणि आता सगळ्यांनी फर्स्ट लेसन घातला, मॅथ्स 1 मधला फर्स्ट लेसन, अँगल्स अँड मेजर्स या लेसनच्या टेस्ट करता सगळ्यांनी तयारी करायला लागा. मी टेस्ट कधी आहे तुम्हाला 1-2 दिवस अलीकडे सांगेल. टेस्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे असेल. ओके.